सुनबाई, सुनबाई, राधी, हे पोरे, डोळे उघड ग. सुनबाई, सुनबाई. युवराज क्या हुआ? काही समजायला मार्ग नाही. रायप्पा जी, वैद्यराजाने घेऊन या तातडीने. जी. राजा, गणूजी राजा, गणूजी राजा कुठे आहेत? काय रे मैपती, काय झालं? गणूजी राजा. अरे गणोजीराव, अरे काय झालं? एवढा काय भ्यालायस? अहो काय सांगायचंय, जे घडू नये ते घडले. अरे पण काय घडलं ते तरी सांगशील का नाही? अहो केलं युवराजांनी आणि बेतलं युवराजनींवर. काय बेतलं वहिनी सांग बरं. अहो त्या कलुषाच्या सांगण्यावरून कालीमातेची मूर्ती आणली वाड्यात. युवराजनी गेल्या पूजेला आणि मूर्तीला बघून धाडकन कोसळल्या. अरे देवा, घ्या आता निस्तारा समजानी. यासाठी विरोध होता आमचा, पर कुणीतरी आमच्या बाजूने उभं राहिलं का? असं काहीतरी आघटित होईल याची कल्पना होतीच आम्हाला. पण वहिनीचा पडल्या म्हणजे नाही, सावरलं त्याला शंभूराजांनी, नेला आतमध्ये. लयच मोठा खूप झाला यो. गणोजीराव, तुम्ही वैद्य भुवनात घेऊन जावा. वैदसनी बोलवले तातडीनं. काय झालं माहित नाही. अहो पर युवराजसनी कळायला पाहिजे होत. आता पाहिलंच ना, झाला ना कोप देवीचा. देवीचा कोप तर झालाच, आता आमचा कोप होणार. या कवी कलुषावर लई झालं. नाका तोंडात पाणी गेलं आमच्या. आता नाही सोडणार त्याला. चाल. आम्ही जाऊन येतो. सुनबाई, आल्या शुद्धीवर? आता बघा तुम्हीच. आणि ते वैद्य बुवा कोण गेले तेसनी आणाया? रायप्पा, सोन्यासारख्या पोरीला दृष्ट लागली तरी म्हणलं होतं म्या, पर ऐकायचंच नाही. आपल्या मनचंच करायचं. आता कितीला पडले हे? सुनबाई, सुनबाई, देवा परमेश्वरा, महादेवा. सुनबाई, युवराज, आम्ही वैद्यराजांना घेऊन येऊ? नाही, नको. वैद्यराज येतच असतील. चिंता वाटते. काय झालं अचानक? हा काली के द्वार पर ये कैसा अनर्थ? चिंता करू नका कविराज. माँ कालीवर आमचा विश्वास आहे. कारण कुठलीही आई आपल्या लेकराचं वाईट चिंतणार नाही. या वैद्यराज. युवराज, अनर्थ, मोठा अनर्थ होणार आहे हे सगळं असंच चालू राहिलं तर. जगबुडी ही ठरलेलीच. आता आपण त्या मार्गाने चाललोय.
छा 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 छा. हे असलं काही ऐकायला मिळेल असं वाटलं नव्हतं. आता पतुक अर्धच ऐकलंय तुम्ही. म्हणजे बसू अजून काही सांगायचं बाकी आहे? मग अव गावातल्या लोकांचा विरोध असताना शंभूराजे शाक्त पंथांच्या गोसाव्यांना मंदिरात घेतात. बसलं हे धाडस. आता कळलं ना? थांबा, अजून कळेल. आणि हे सगळं महाराजांच्या गैरहजेरीत चाललंय. हो पण पंत, हो हे सगळं ऐकताना त्रास होतोय हो. त्रास तुमचा आहे त्यापेक्षा वाढणार तुम्हाला. काय? शाक्त पंथ काय हे माहीत झाल्यावर. काय माहित आहे? हो म्हणजे अघोरी असतात ना हे लोक? अहो नुसते अघोरी नाहीत, तर त्यांचे 5 मकार असतात. एक असतो मद्य, म्हणजे दारू प्यायची. अरे बापरे. दुसरं मांस खायचं. तिसरं मासा खायचा. आणि चौथं परस्त्रीला पूजेत सहभागी करून घ्यायचं. परस्त्री? मग हे करत राहिलं तर हे मोक्षाला जाणार. असा हा शाक्त पंथ. आणि हे शंभू राजांना पाहिजे. पाहिजे म्हणजे अहो पंत शाक्य पंथ स्वीकारलाय त्यांनी, म्हणून तर गावदेवीच्या पूजेला बोलावलं त्यांना. अहो, महापूजेचा मान दिलाय. या मग आता आणखी काय करायचं बाकी राहिलं? पण पंत, अशा लोकांना आसरा देणं म्हणजे संकटाला आसरा दिल्यासारखं आहे. आता समजलं पाणी कुठल्या वळणानं चाललंय ते? हो पण पंत, माझ्या पायाखालची जमीन सरकली हो. काय गरज होती या शाक्त पंथाला जवळ करण्याची? या लोकांच्या प्रभावामुळे उद्या स्वराज्यावर संकट येईल बघा. हो नाही नाही अनाची पंत, हे असं काही बोलू नका हो. जसं कर्म तसं फळ मिळतं शेवटी. समजा झालंय त्या कलुषामुळं. आज त्याला मी सोडणार नाही. गणोजीचा राग काय असतो त्याला आज कळल. ऐपते जी थांबितच. ह्या दारातनं कुणाला सुटू द्यायचं नाही. जी कलुषा. प्रणाम गणोजी राजे. तुला सांगितलं होतं इथं थांबायचं नाही. सांगितलं होतं का नाही? मी निघालो होतो पण पण काय गेला नाहीच ना हो शेवटी. निघता. अरे देखिए मेरी बात सुनिए आप, मेरी बात सुनिए. अरे काय ऐकायचं तुझं? तुला सांगितलं होतं गावकरी संतापल्यात. आमासनी पसंत आहे तुझा उद्योग, पण ऐकलं नाहीस तू. अखोरी माणूस तू. शेवटी तुझा हट्ट पुरा केलास ना. आमच्या साध्या भोळ्या युवराजांवर मोहिनी टाकलीस. ऐसी बात नहीं है गणोजी राजे. अरे मग काली मात्याला घेऊन का आलास? आता आमच्या ताईसाहेबांनी काय झालं तर? तुझ्या करणीमुळे त्या बेशुद्ध पडल्यात. तुझ्या करणीमुळं तू काळी जादू केलीस. वैद्यराज आ गए हैं, तपासतायत ते. अरे तू त्यांच्यावर बी मोहिनी टाकशील. काय भरोसा तुझा? देखिए गणोजी राजे, आधी कळू द्या युवराजींना काय झालंय. वैद्यराज तपासून येतच असतील. येऊ द्यात की. तुझ्यामुळं आमच्या ताईसाहेबांच्या नखाला जरी धक्का लागला तरी तुझी खैर नाही कलुषा. दादासाहेब वहिनीसा कशात? आल्या शुद्धीवर? नाही असं. नाही कुठे आहेत? आतल्या दालनात. दादासाहेब काही गरज होती या सगळ्याची? अहो कशाला फंदात पडलात? कोण कुठला तो शाक्त पंथ? तुम्ही आश्रय दिला आणि आम्ही होला हो म्हणत गेलो. पण आली ना प्रचिती, उलटलं आपल्यावरच. साहेब आम्ही
आज कसं उदास उदास वाटतंय नाही? वारा वाहत नाहीये, झाडाचं पानही हलत नाहीये, हो ना? अनाजी पंत, हं? दक्षिणेहून काही खबर? आजची थैली आलीये? पाचाडला स्वार आलाय, येईलच इतक्यात. परंतु अनाजी पंत विवंचनेत दिसतायत. त्यांच्याकडे शृंगारपूरची खबर आली आहे म्हणून ते गंभीर आहेत. गंभीर असण्याचं कारण? खबर ऐकली तर आपणही गंभीर व्हाल. मतलब? म्हणजे शृंगारपूरची खबरच अशी आहे की ती ऐकून आपल्यापैकी प्रत्येक जण अधूनमधून गंभीर होईलच. कोड्यात बोलू नका. हो, आता अशीच भाषा कोड्याची, मंत्राची, काळ्या विद्येची. मोरोपंत, स्पष्ट बोला. अघोरी पंथाची वाममार्गाची भाषा अशीच असते, याहून जटिल. ओम एम रीम क्लीम चामुंडाय विच्छे, ही अशी. महाराणी साहेब, अहो कालीची मूर्ती बसवण्याचा घाट घातलाय घरात, अघोरींना आश्रय दिलाय. मग काय होणार? चिंता वाटणार, काळजी वाटणार. अहो, आपल्या बांधावरच्या झाडांनाही आग लागेल. मुजरा महाराणी साहेब. ये, खबर घेऊन आलास? जी, हा खलिदा दक्षिणेतून आला. महाराणी साहेब, आज्ञा असेल तर वाचू? संमती आहे. पंत, अशी कोणती खबर आहे? खलिदा तुमच्या हातून खाली पडला? महाराणी साहेब, आज्ञा आहे आमची, खबर सांगा. महाराणी साहेब, आम्ही सांगू नये आणि आपण ऐकू नये अशी खबर आहे. म्हणजे? जीवावर बेतलंच अखेरीस. महाराज कसे आहेत? नाही नाही, महाराज खूप चांगले आहेत. पण काय? आम्ही ऐकू शकू ना? ऐकलं तर पाहिजे. सांगा पंत, काय खबर आहे? कोणाच्या जीवावर बेतलाय? महाराणी साहेब, महाराजांचा लाडका घोडा विजय गेला. भाल्याचा फाळ छातीत घुसला आणि जागेवर तडपडून तडपडून मेला. अरे देवा, विजय गेला? एवढा गुणवान, एवढा शुभलक्षणी घोडा महाराजांना प्रत्येक वेळी सुखरूप घेऊन यायचा. हो ना, दैवानं होता होता. महाराजांना ही गोष्ट सहन होणार नाही. हो, पण आता सवय करून घ्यावी लागणार. म्हणजे? हो, शृंगारपुरात अघोरी पंथांचा धुडगूस सुरू आहे. ताळतंत्रच सोडलाय. भद्रकालीनं दाखवली आपली किमया. पहिल्या झूट घोडा. तरी बरं, घोड्यावरच निभावलं. हो ना, पण मी म्हणतो कशाला असले उद्योग करायचे? शाक्त पंथ, अघोरी पूजा, काय तर म्हणे
आता भद्रकालीची मूर्तीच घरात आणली. नाही नाही, हे चुकीचंच आहे. चुकीचं? अहो करणारे ते आणि भोगायला लागतं आपल्याला. आणि हे मुद्दामच करताय. हे बंद करायला पाहिजे. तशी समज द्यायला हवी. समज तर द्यायलाच हवी. लवकर, नाहीतर महाराणी साहेब दुसरी अशुभ खबर अशी यायची की ती आपण ऐकूच शकणार नाही. अघोरपणा आवरा जातो. आता ही कालीची मूर्ती आम्ही इथं राहू देणार नाही. आजच्या आज नदीत विसर्जित करून टाकणार. नहीं नहीं, ऐसा मत कीजिए. करणार आम्ही. आमच्या ताईसाहेबांनी त्रास होणार असेल तर ही मूर्ती आता इथं राहणार नाही. देखिए, इसमें माँ काली का कोई दोष नहीं है. अरे देवीचा दोष असेल कसा? दोष असलाच तर तो तुमचा आहे. अघोरी विद्या करणारे, काळी जादू करणारे लोक तुम्ही देवीच्या ताकदीचा उपयोग वाईटासाठी करताय वय. मागं राहा. आई काली माते, माफ करा मला, पर आता तुला इथं राहता येणार नाही. कणोजी राजे, मेरी बात सुनिए. देखिए, अनर्थ हो जाएगा. देवीची प्राण प्रतिष्ठा झाली, हात लावू नका. मागं राहा कलुषा. मी तुमच्या पाया पडतो, कृपा करून असं करू नका. तुला सांगितलंय मागं राहा. देखिए, सजा देंगे तो मुझे दीजिए. सजा तर आता होणारच, पण आधी ही मूर्ती हटवतो. नाही नाही, आणि मग तुला बघतो. कळोजीराव थांबा. नाही युवराज, आता थांबू नका. मूर्ती आता इथं राहणार नाही. कळोजीराव, मूर्तीला हात लावू नका. हो, ते प्रतीक आहे, शक्तीचं प्रतीक. हाय की तेच नको आहे आवाजने. कळोजीराव, आता स्थापना झाली आहे तिची. युवराज, ईशाची परीक्षा कशापायी घेताय? विष? होय. अहो, नाव शंभू आहे म्हणून ईश प्यायलाच पाहिजे. ऐका दाजी साहेब, आज पावतूर फक्त गावावर संकट येत होते, आता घरावर या लागल्यात. थांबू नका. कळोजीराव. युवराज, वैद्यराज, काय झालं? आमच्या ताईसाहेब शुद्धीवर आल्या? रायगडी खबर धाडा, वाड्यात पाळणा हलणार आहे. काय? हे मा भद्रकाली. मग आता कारागिरांना चांदीचा पाळणा बनवायला सांगा.